चा बादशाह अनेक त्याचे चेंडू आपण जमिनी लगत त्याचे निघून जातात आणि आपण कॉर्नर झोन मध्ये पाहतोय हार्ड हिटर बॅट्समन आमचा जीवलग मित्र राकेश भावके आणि लॉंग ऑन रिजन मध्ये पाहतोय तो मंगेश. अनेक मोठ्या खेळाडूंचा भरणा असलेली ही टीम आज नक्कीच नानासो साळुंके आमचे गुरुवर्य यांना मिस करतोय या मॅच मध्ये. गावावरून अनेक वेळा हे या टीम मधून खेळताना पाहतो. मोठं मार्गदर्शन त्यांना या टीमला नानासो साळुंके सर यांच्या मार्फत भेटतं आणि आम्हाला देखील अनमोल मार्गदर्शन त्यांच्या मार्फत भेटतं. तर जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण स्ट्राईक वरती पाहतो टायगर अभिजित हिनुकले उर्फ तात्या. नॉन स्ट्राईकला आहे तो प्रथमेश आणि पहिले षटक घेऊन येते रुपेश भावके. शॉर्ट बॉल परंतु एक्स्ट्रा बाउन्स असल्यामुळे हा बॉल पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला आणि त्यांना या ठिकाणी इंस्ट्रक्शन देखील दिलं जाईल. वन बाउन्स राउंड विकेट निघालाय रुपेश भावके. शॉर्ट बॉल पुल केलाय. पुल होतोय का सक्सेसफुल? यस होतोय सक्सेसफुल. चेंडू जात होतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर. अभिजित हिनिकुले याच्या बॅट मधून येतोय षटकार. थोडासा रूम मिळाला होता अभिजित हिनुकले याला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला ताटे याने. शॉर्ट बॉल वरती प्रहार चढवला परंतु रुपेश भावके यांच्यामध्ये क्षमता आहे मित्रांनो. अनेक सामने त्यांनी फिरवलेत. थोडस आमिष दाखवून तो जाळ्यामध्ये अडकवतो परंतु जाळ्यामध्ये आज अडकणार नाहीये तात्या. हा देखील शॉर्ट बॉल परफेक्ट लाईन खाली आला. शॉर्ट बॉल होता त्याचा पुरेपूर समाचार घेतला. पुल शॉट त्याचे नक्कीच त्याचे आवडते स्ट्रोक आहे. पुल होतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. रुपेश यांच्यावरती मोठा प्रहार चढवलाय. पुढचा चेंडू घेऊन निघालेत रुपेश. हा देखील मोठा स्ट्रोक सजवायचा होता. बॉडी लाईन गोलंदाजी. हे चेंडूवरती एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. रुपेश यांना नक्कीच विचार करण्यास भाग पाडले परंतु त्यांचा माइंडसेट खूप वेगळा आहे मित्रांनो. शेवटपर्यंत त्यांची गोलंदाजी पाहण्यासारखी असेल. हा व्हाईट बॉल असेल. एक्स्ट्रा वेग या ठिकाणी क्रिएट केला होता. वाईट +1 म्हणजेच 2 धावा ऍड होतील. थोडासा एक्स्ट्रा वेग खांद्याचा एक्स्ट्रा वापर केला होता या चेंडूवरती. सुंदर चेंडू अतिशय सुंदर चेंडू. गुड लेन स्पॉट. आउटसाइड डॉप स्टंप पडल्यानंतर चेंडू राईट झाला. काटा बदलला. चेंडू निघून गेला. विकेट किपर अमोल्याच्या हातामध्ये. एक डॉट बॉलची सांगता होईल. रुपेश निघालाय. राईट राउंड विकेट. थोडासा लेग स्टिकच्या बाहेर असलेले चेंडू पंचांनी हा व्हाईट बॉल घोषित केला. या चेंडू मध्ये देखील एक धाव ऍड होईल. या चेंडू मध्ये एक धाव ऍड होईल. पुढचा चेंडू घेऊन निघालाय रुपेश भावके. शॉर्ट बॉल. चेंडू हवेमध्ये आहे परंतु चेंडू जातो तो गोशांगी क्षेत्रामध्ये. तर या चेंडू मध्ये एक धाव ऍड होईल. धाव संख्येत जाऊन पोहोचते 18च्या घरामध्ये. बॉलर तयार. रुपेश निघालाय. राईट राउंड विकेट. एक मोठा स्ट्रोक. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. येतोय षटकार. डोळ्यांचं पार न फेडणारा येतोय ताळगावचा टायगर अभिजित हिनुकले याच्या बॅट मधून षटकार. वेगाचा वापर केला. चेंडूच्या खाली गेला आणि चेंडू फेकून दिला. लॉंग ऑफ बाउंड्री रिजनच्या बाहेर. अतिशय सुंदर षटकार. अतिशय सुंदर एक लेदर स्ट्रोक पाहिला. कलात्मक स्ट्रोक. अभिजित हिनुकले तात्या त्याचा ब्रेंडेड स्ट्रोक आहे मित्रांनो. लेदर क्रिकेटचं देखील तो प्रॅक्टिस त्याने केलंय आणि तसा स्ट्रोक पाहिला. पण वेग होता आणि वेगाचा वापर केला. पुढचा चेंडू मंगेश याचा
हा देखील एक नष्टा स्ट्रोक सजवायचा होता प्रथमेश याला, परंतु वेगाला बीट झाला प्रथमेश. पहा टीव्ही स्क्रीन वरती अतिशय सुंदर स्ट्रोक अभिजित हिनुकुले याच्या बॅट मधून. हा देखील अतिशय सुंदर स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू डिस्पॅच केलाय सीमारेषे बाहेर. प्रथमेश याच्या बॅट मधून येतोय षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30च्या घरामध्ये. अतिशय सुंदर बॅटिंग प्रथमेश याची. आपला सहकारी अभिजित याच्या पावलावरती पाऊल ठेवून त्याला साथ देतोय. टीव्ही स्क्रीन वरती पाहतो आपण जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून हा षटकार. अतिशय सुंदर षटकार, मौक्याच्या क्षणी आलेला हा षटकार. हा देखील मोठा स्ट्रोक सजवायचा होता, परंतु चेंडू जातो तो डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव या चेंडूवरती ऍड होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 31च्या घरामध्ये. 31 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट बाय भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव. आतापर्यंत अतिशय सुंदर बॅटिंग या दोन खेळाडूंनी चांगले पार्टनरशिप बिल्ड देखील केली आहे. शॉर्ट बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून येतोय हा षटकार. क्रॅकिंग षटकार ज्याला आपण म्हणतो. ताकदीचा पुरेपूर वापर, ताकद नजाकत या शॉट मध्ये आपण पाहिली. शॉर्ट बॉल होता, त्याला परफेक्ट शॉट आणि टायमिंग याचं परफेक्ट मिलाप पाहिला या शॉट मध्ये. अतिशय सुंदर स्ट्रोक पहा मित्रांनो आपण टीव्ही स्क्रीन वरती. परफेक्ट चेंडू खाली गेला आणि मायक्रो सेकंड मध्ये या ठिकाणी शॉट सिलेक्शन केलं. हा देखील मोठा स्ट्रोक. स्क्वेअरलेग रिजन मध्ये फिल्डर आहे, परंतु फिल्डरला भेदून चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. येतोय षटकार, चौकार. यस, चौकार येतोय. धावसंख्या जाऊन पोचते 41च्या घरामध्ये. पुढचा चेंडू मंगेश याचा. हा देखील शॉर्ट बॉल होता, परंतु बॅटच्या स्टिकर वरती चेंडू लागून या ठिकाणी चेंडू निघून गेला. घोषंकी क्षेत्रामध्ये एक धाव या चेंडूवरती ऍड होते. धावसंख्या होते 42 धावा. जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता असेल मॅक्स स्पोर्ट्स घोगाव या टीमला, परंतु या टीम मध्ये क्षमता आहे मित्रांनो, कारण 2 हार्ड हिटर बॅट्समन या टीम मध्ये आहेत. अमोल जाधव आणि दुसरा षटकारांचा बादशाह राकेश भावके. परंतु पॉझिटिव्ह माइंडसेटनं उतरणं खूप गरजेचं असेल. आणि फायटिंग स्कोर उभारलाय, चांगली एक मोठी धावसंख्या उभारली भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव या टीमने. दोन सलामीवीर आपण आतमध्ये जाताना पाहतोय. ब्ल्यू जर्सी मध्ये आहे तो. 42 धावा, 43 धावांची आवश्यकता असेल. ब्ल्यू जर्सी मध्ये पाहतोय आपण हार्ड हिटर बॅट्समन षटकारांचा बादशाह राकेश भावके. आणि आपण दुसऱ्या बाजूला त्याचा सहकारी पाहतोय अमोल जाधव, ज्याला आपण कॅप्टन कूल म्हणून ओळखतो. नक्कीच त्याचं प्रदर्शन मैदानामध्ये असो किंवा मैदानाच्या बाहेर असतो, अतिशय प्रामाणिकपणे खेळणारा हा खेळाडू, सिनियर खेळाडूंना मान देणारा खेळाडू. कोणतंही चुकीचं वर्तन त्याच्याकडून आजपर्यंत घडलेलं नाहीये मित्रांनो, आणि त्याचमुळे हा खेळाडू मित्रांनो यशस्वी होतोय. अनेक मोठ्या खेळाडूंच्या तुम्ही जर मुलाखती पाहिल्यात, आमचे मित्र विजय पावले, ज्याला सांगली एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं, संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण भारतामध्ये खेळणारा हा खेळाडू, त्याची जर मुलाखत तुम्ही ऐकली तर तो खेळाडू नेहमीच सांगत असतो की तुम्ही किती मोठे झाला तरी तुम्ही या ठिकाणी जमिनीवर असणं खूप गरजेचं असतं. जर तुम्ही हवेमध्ये गेला की नक्कीच तुम्हाला क्रिकेट खाली फेकतं. त्यामुळे तुम्ही क्रिकेटची प्रामाणिकपणे सेवा करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. कोणताही गर्व न करता जर तुम्ही क्रिकेट खेळला तर नक्कीच क्रिकेट तुम्हाला त्याची पोच पावती देतं. तर थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा जाऊया आपण मॅचच्या दिशेने. चालू मॅच पाहतो आपण मॅक्स स्पोर्ट्स घोगाव विरुद्ध भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव. पहिला चेंडू अभिजित हिनुकुले याचा, बॅटला ब्रश होऊन चेंडू निघून जातोय तो.
फाईन लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी घोषांकी क्षेत्र आहे. एकच धावे चेंडूवरती ऍड होईल. सिंगल डबलने कोणताही परिणाम होणार नाहीये टाळगाव टीमला. हा एक वेगवान चेंडू हाताळायचा होता. अभिजित हेनुकुले ताते आला परंतु नियंत्रण नव्हतं. नियंत्रण भटकला आणि त्याचा परिणाम म्हणजे 2 धावा. वाईड +1. या चेंडूवरती 2 धावा ऍड झाल्या. क्रिकेटमध्ये वेगाबरोबर नियंत्रण खूप गरजेचं असतं. म्हणजे जर क्रिकेट असो किंवा आपण वाहन चालवताना असतो, तुम्हाला जर वेग लावायचा असेल तर तुम्हाला नियंत्रण खूप गरजेचं असतं. दरम्यान मैदानामध्ये एक चांगली डाय लगावताना पाहतोय अक्षय याला, जे ठाणे पोलीस मध्ये कार्यरत आहेत. आमचे जिवलग मित्र आहेत. चांगले एफर्ट्स देत आहेत आपल्या टीमसाठी. एक शांत संयमी एक प्रामाणिक खेळाडू अक्षय जाधव. पुढचा चेंडू ताते याचा एक वेगवान चेंडू, अतिशय सुंदर चेंडू हाताळला अभिजित हेनुकुले याने. मैदान थोडस ओलं आहे आणि त्या मैदानाचा फायदा उचलतोय अभिजित हेनुकुले. आपल्या उंचीचा देखील फायदा उचलतोय. जसजशी गोलंदाजी करेल तसतसं त्याचं प्रदर्शन नक्कीच सुधारतंय. खांद्याचा अतिशय सुंदर वापर, चांगला फॉलो थ्रू देखील आहे. अतिशय सुंदर वापर. हा देखील खांद्याचा वापर केलेला चेंडू होता अभिजित हेनुकुले याचा. शेवटच्या क्षणी अतिशय सुंदर खांद्यांचा वापर करतो अभिजित. या चेंडूवरती 2 धावा मिळतात. म्हणजे सिंगल डबलने कोणताही परिणाम होणार नाहीये. टीम टाळगावला मोठे चौकार किंवा षटकारच खेचावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. ती क्षमता देखील आहे परंतु चांगले षटक आतापर्यंत हाताळले. हा व्हाईट बॉल असेल. वेगावर नियंत्रण असणं खूप गरजेचं असतं मगाशी सांगितल्याप्रमाणे, कारण जर नियंत्रण नसेल तर ऍक्सिडेंट होतो. परंतु नियंत्रण देखील ठेवणं गरजेचं असेल तात्याला. या चेंडूमध्ये देखील वाईड +1 म्हणजेच एक्स्ट्रा वेग लावण्याच्या नादामध्ये तो थोडासा लाईन भटकतोय, नियंत्रण भटकतोय. परंतु ऍक्सिडेंट होण्याच्या अगोदर त्यानं जर सावरलं तर मॅच नक्कीच जिंकू शकता. हा देखील वाईट बॉल असेल. थोडस विचार करण्यास भाग पाडले. जास्त एक्स्ट्रा एफर्ट लावण्याच्या नादामध्ये अनेक बॉलर्स या ठिकाणी लाईन भटकतात, नियंत्रण भटकतात. हा देखील व्हाईट बॉल असेल. यस, इट इज व्हाईट बॉल. आणि यस, व्हाईट बॉलच होता. अभिजित पाठीमागून सुरेश भाऊ देखील सांगतायत तुम्ही गोलंदाजी चांगली टाका, पंचांना तुमच्यावरती अन्याय करायचाच नसतो मित्रांनो. त्यामुळे तुम्ही जर चांगलं प्रदर्शन केलं तर नक्कीच तुम्हाला ते चांगले चेंडू या ठिकाणी घोषित केले जातील. हा चांगला चेंडू होता, तो चांगला चेंडू त्यांनी सांगितला. थोडासा शफल झाला होता त्यामुळे या ठिकाणी तो चेंडू योग्य होता असं पंचांचा निर्णय असेल. राकेश, रिप्ले नाहीये. रिप्ले सिस्टीम आपल्या असोसिएशन मध्ये नाहीये, त्यामुळे तुम्ही प्लीज सहकार्य करा. आय थिंक राऊंड विकेट तो गोलंदाजी करतो, त्यामुळे पंचांनी हा योग्य बॉल घोषित केला असेल. यस, या बॉलवरती येतोय षटकार. धावसंख्या होते 17. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18च्या घरामध्ये. 18 धावा. मॅक्स स्पोर्ट्स घोगाव या संघाची धावसंख्या होते 18 धावा. अजून देखील मॅच ऑन आहे मित्रांनो. 6 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. आणि आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय तो मॅक्स स्पोर्ट्स घोगावचा हार्ड हिटर बॅट्समन राकेश भावके. अनेक मोठमोठ्या मॅचेस या खेळाडूने फिरवलेत. आज गरज असताना पहिल्या 2 चेंडूवरती जर मोठे प्रहार चढवले तर मॅच मध्ये कमबॅक करू शकता. 7 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता, 25 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 25 धावा. आपण
महत्वपूर्ण षटक घेऊन येतोय. ठाणे पोलीस मध्ये कार्यरत असलेला आपल्या असोसिएशन मधील हा एक यंगस्टर खेळाडू ठाणे पोलीस अक्षय जाधव, एक प्रामाणिक खेळाडू, अतिशय कष्ट करून या ठिकाणी तो महाराष्ट्र पोलीस मध्ये दाखल झाला. हा व्हाईट बॉल असेल. व्हाईट प्लस 1 ना सर. सर व्हाईट प्लस 1 आहे का? यस, थँक्यू. व्हाईट प्लस 1 म्हणजे 2 धावा या ठिकाणी बोनसच्या स्वरूपामध्ये ऍड होत आहेत. मॅच ऑन झाली आहे, परंतु अक्षय मागाच्या मॅच मध्ये देखील अतिशय सुंदर गोलंदाजी या खेळाडूने केली होती. एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी सजवला राकेश याने. चेंडू जातो तो सीमारेषे बाहेर, येतोय चौकार. अगोदर बॅट स्विंग झाली, परंतु बॅटच्या फक्त टोला लागून हा चेंडू सीमारेषे बाहेर गेला. म्हणजे त्याच्यामध्ये किती ताकद असेल मित्रांनो पहा. जर बॅटला बॉल मिडल झाला तर तो चेंडू आउट ऑफ द पार्कच फेकतो. त्याचमुळे त्याला हार्ड हिटर बॅट्समन, षटकाराचा बादशाह म्हणून आपण ओळखतो. शॉर्ट बॉल, परंतु इट इज नो बॉल. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाली आहे. पाठीमागे काय होतंय पाहूया. यस, या चेंडूवरती किती धावा असतील? 3 धावा. या चेंडूवरती 3 धावा. मॅच मध्ये या ठिकाणी रंगत निर्माण झाली आहे. थोडासा प्रेशर येतोय या मॅच मध्ये. नवीन गोलंदाज आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी ज्या वेळेला आपण एक मोठी मॅच खेळत असतो तेव्हा या ठिकाणी एखादा चौकार किंवा षटकार खेचल्यानंतर प्रेशर येतो. परंतु बँक बॅलन्स खूप होता अक्षयकडे. शांत डोक्याने जर गोलंदाजी केली तर नक्कीच तुम्ही यश प्राप्त करू शकता. तर माइंडसेट खूप चांगला असणं गरजेचं असतं, विशेषतः ॲज अ गोलंदाज म्हणून. हा चांगला चेंडू आहे, अतिशय सुंदर चेंडू. मोठा शॉट सजवायचा होता, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जात होतो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. या चेंडूवरती 2 धावा ऍड होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहूया. प्रयत्न होणार नाहीये. 4 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. आपण नॉन स्ट्राईकला पाहतोय. अजून देखील राकेश भावके इकडे तिकडे या ठिकाणी थोड्याशा गिरक्या मारतोय, कारण त्याचे हात या ठिकाणी खाजवत आहेत. त्याच्या बॅट मधून चौकार षटकारांची आतषबाजी होणं खूप गरजेचं असेल. परंतु अमोल शांत संयमी खेळाडू. सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. कौतुक करावं तेवढं थोडं असेल अक्षयाचं. वाईड लाईन गोलंदाजी हाताळली जाते. वाईड लाईनला घासून गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. एक टिचून मारा, भेदक मारा केला जातोय अक्षयाच्या मार्फत. थोडासा माइंडसेट बदलला आणि मॅच मध्ये कमबॅक करून दिला अक्षयाने. या अगोदरच्या चेंडूवरती जर एखादा चौकार षटकार आला असता तर मॅच मध्ये खूप रंगत निर्माण झाली असती. मोठा स्ट्रोक, उंची आहे, लांबी पकडतोय का पाहूया. या चेंडूवरती किती धावा असतील? चौकार 4 धावा. 2 चेंडूमध्ये 10 धावा. अजून देखील मॅच ऑन आहे, कारण 2 चेंडूमध्ये 10 धावांची खेळी करण्याची क्षमता बाळगतो अमोल जाधव. पहिले चेंडूवरती जर चौकार किंवा षटकार आला तर मॅच मध्ये कमबॅक करू शकता, किंवा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये जरी धावा खर्च केल्या तरी मॅच जिंकू शकता. मगाशीच आपण मॅच मध्ये पाहिलं, एका चेंडूवरती 17 धावा आल्या. 17 धावा, 18 धावा आल्या. यस, 18 धावा खर्च झाल्या. म्हणजे क्रिकेट आहे. आम्हाला जीटीसी लाईव्हचे आमचे मित्र सांगतात की 18 धावा आल्या, म्हणजे त्यांचं बारकाईने किती लक्ष आहे पहा मित्रांनो. महत्वपूर्ण चेंडू, यस, चढवला, हल्ला, चेंडू जातोय सर्वात लांबलचक षटकार. मॅचला कलाटणी निर्माण करून दिली आहे अमोल जाधव. नक्कीच आम्हाला चेंडू देखील दिसला नाही, म्हणजे या चेंडू मध्ये या ठिकाणी बॅट मध्ये पॉवर किती जनरेट केली असेल पहा मित्रांनो. एक चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. मॅच कुठे होती आणि कुठे आली पहा. अतिशय सुंदर
मॅच रंगताना पाहतोय. काळजाचा ठोका चुकवणारी मॅच या ठिकाणी मॅक्स स्पोर्ट्स घोगाव आणि भैरवनाथ स्पोर्ट्स ताळगाव यांच्या मार्फत. थोडासा रूम मिळाला ओरपी चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार. म्हणजेच मगाशीच शेवटच्या चेंडूमध्ये अभिजित हिनुकले, सेकंड लास्ट चेंडूमध्ये अभिजित हिनुकले याने जो स्ट्रोक सजवला आउटसाइड द स्टंप, अतिशय सुंदर स्ट्रोक सजवला होता, तसा स्ट्रोक या ठिकाणी अमोल जाधव यांनी सजवला. एक शेर तो दुसरा सव्वा शेर. महत्वपूर्ण चेंडू घेऊन येतोय अक्षय जाधव. त्याच्या समोर आहे एक शांत संयमी खेळाडू, परंतु मैदानामध्ये तेवढा स्फोटक फलंदाज अमोल जाधव. आणि यस, मोठा स्ट्रोक त्या ठिकाणी फिल्डर आहे आणि यस, मॅच जिंकली या ठिकाणी मॅक्स स्पोर्ट घोगाव या संघाने. मॅच विनर अमोल जाधव. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट आहे. त्याचमुळे आपण सर्वजण क्रिकेटचे दिवाने असतो. आणि या ठिकाणी अक्षय या ठिकाणी थोडासा नाराज झालाय, परंतु अभिजित हिनुकले तात्या त्याला या ठिकाणी शाबासकी देतोय की चल मित्र, हरकत नाही, आज जरी आपण हरलो असलो तरी सर्व लोकांची मनं जिंकलीत. आणि मी सांगत होतो की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. त्याचमुळे क्रिकेट